असा क्वचितच कोणी असेल ज्याला पाणीपुरी खायला आवडत नाही। पाणीपुरीच्या गाडीवर जाऊन ती टेस्टी पाणीपुरी खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो, हो ना? पण तुम्ही कधी विचार केला आहे का की पाणीपुरीवाला इतकी चविष्ट पाणीपुरी कशी बनवतो? त्याचं गोड पाणी, तिखट पाणी, रगड्याची चव काही वेगळीच असते। तर याचं उत्तर घेऊन मी तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आज आपण पाणीपुरीवाल्यासारखीच परफेक्ट पाणीपुरी घरी कशी बनवायची त्याची स्टेप बाय स्टेप कृती पाहणार आहोत। नमस्कार, मी सोनाली राजेश भोसले आणि तुम्हा सर्वांचं आमच्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। चला तर मग वेळ न घालवता पाणीपुरी बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा आपण रगडा बनवून घेऊया। रगडा बनवण्यासाठी पाऊण किलो सफेद वाटाणे मी भिजत घालून घेतलेले आहेत। मी इथे 10 ते 12 जणांसाठी पाणीपुरी बनवते, तुम्हाला पाहिजे तर प्रमाण कमी घेऊ शकता। आता इथे कुकर मध्ये मी थोडं तेल गरम करत ठेवलेलं आहे। त्यामध्ये एक छोटा चमचा हिंग घालूया, त्याचबरोबर त्याच्यामध्ये एक छोटा चमचा हळद घालूया आणि आता यामध्ये हे जे वाटाणे आहेत हे घालून घेऊया। वाटाणे व्यवस्थित मिक्स करून घेऊया फोडणीमध्ये। त्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं थोडंसं काळं मीठ घालायचंय, याने रगड्याला खूप छान टेस्ट येते। आणि त्याचबरोबर याच्यामध्ये थोडंसं साधं मीठ घालायचंय आणि याच्यामध्ये थोडी चिरलेली कोथिंबीर घालायची। आता हे मिक्स करून घेऊया। आता यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची थोडी पावडर घालायची आहे, ती देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊया, याने फार छान टेस्ट येते रगड्याला। तर वाटाणे शिजण्यासाठी यामध्ये थोडं पाणी घालूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून कुकरचं झाकण बंद करून 5 ते 4 शिट्या करून घेऊया। 4 ते 5 शिट्या मी करून घेतलेल्या आहेत आणि बघा रगडा आपला छान शिजलेला आहे, वाटाणे मस्त शिजलेले आहेत बघा। आता खजूर, चिंच आणि गुळाची चटणी बनवून घेऊया। त्यासाठी एका कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे, यामध्ये ही चिंच घालूया। 100 ग्रॅम मी चिंच घेतलेली आहे, त्याच्यामध्ये अर्धा किलो खजूर घालूया आणि यात 350 ग्रॅम गूळ घालायचा आहे। हे सगळं मी शिजत ठेवलेलं आहे। आता यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची 1 चमचा पावडर, 1 छोटा चमचा मिरची पावडर, 2 चमचे बडीशेप पावडर आणि 2 चमचे धणे पावडर घालायची आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे काळं मीठ घालायचंय आणि हे अगदी मऊ शिजून घ्यायचंय आपल्याला। चिंच, खजूर आणि गूळ पाणी घालून हे मस्त छान शिजवून घेतलेलं आहे, छान मऊ झालेलं आहे बघा। आता मी गॅस बंद करते आणि हे थंड करून मिक्सर मध्ये वाटून घेते। चिंच, गूळ, खजुराची चटणी मी ही वाटून घेतलेली आहे। आता आपल्याला या अशा गाळणीने ती थोडी स्ट्रेन करून घ्यायची, त्यामुळे चटणीला एक स्मूथ टेक्स्चर येतं। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला ही चटणी अशी गाळून घ्यायची। हे बघा, त्यातला जो जाडसरपणा आहे तो आता शिल्लक राहायला सुरू झालेला आहे। अशा पद्धतीने सगळी चटणी मी अशी गाळून घेते। हे पहा, मी चटणी व्यवस्थित गाळून घेतलेली आहे आणि हा जो जाडसरपणा आणि हे चिंचेचे जे धागे राहिलेले आहेत हे आपल्याला ह्याच्यामधून काढून टाकायचं आहे। हे पहा, स्मूथ अशी चटणी तयार आहे। आता आपल्याला ह्याला परत थोडा वेळ शिजवायचं आहे। या गोड चटणीमध्ये मी थोडं पाणी आणखी घातलेलं आहे आणि ही आता उकळायला ठेवलेली आहे। 4 ते 5 मिनिट आपल्याला ही आता व्यवस्थित उकळून घ्यायची आहे। 4 ते 5 मिनिट मी मस्त ही चटणी उकळून घेतलेली आहे, व्यवस्थित ती शिजलेली आहे आणि ही बघा, ही एवढीच पातळ आपल्याला ठेवायची आहे, कारण जेव्हा आपण ही थंड करतो ती परत घट्ट होते। आणि कुठल्याही चाट आयटमसाठी, शेवपुरी, दहीपुरी, रगडा पॅटीस कशासाठीही तुम्ही ही चटणी वापरू शकता। हे पहा, आता मी गॅस बंद करते। आता आपल्याला चटपटीत चटकदार तिखट पाणी बनवायचंय। त्यासाठी मी 2 मूठ एवढी कोथिंबीर घेतलेली आहे आणि तेवढाच हा पुदिना घेतलेला आहे। हे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि इथे तिखटाच्या अंदाजाप्रमाणे मी 6 ते 7 मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर जास्त मिरची घालू शकता। आता हे सगळं साहित्य मी मिक्सर मध्ये घालून बारीक वाटून घेते। हे सगळं मी असं बारीक वाटून घेतलेलं आहे। हे आता एका मोठ्या टोपात घालूया। या जार मध्ये पाणी घालून हा मसाला सगळा व्यवस्थित काढून असं घ्यायचं आहे आणि हे पण पाणी यात घालायचं आहे। आता हे पाणी आपल्याला पाणीपुरीवाल्याकडे मिळतं तसंच अगदी चटकदार आणि चटपटीत बनवायचे। त्यासाठी तो जे मसाले घालतो ते आपण घालूया।
ते आहेत ह्या पाणीपुरी मसाला आहे, हा मी 2 टेबलस्पून ह्याच्यात घालते। त्याचबरोबर हा जलजिरा पावडर आहे, जो जलजिराचा मसाला मिळतो तो आहे, तो हा 1 टेबलस्पून घालायचा आहे। त्याचबरोबर भाजलेल्या जिऱ्याची पावडर 1 टेबलस्पून ह्याच्यात घालायची आहे। आता यामध्ये एका लिंबाचा रस घालायचा आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे काळं मीठ घालायचंय। या तिखट पाण्यामध्ये काळं मीठच वापरायचंय। आणि आता ह्यामध्ये आपल्याला थंड बर्फाचं पाणी घालायचं आहे। तुम्हाला जेवढं पातळ पाणी हवंय तेवढं पाणी घालून हे मिक्स करून घ्या। हे तिखट पाणी आपलं तयार झालंय। यात थोडीशी ही बुंदी घालूया आणि हे पाणी थोडं टेस्ट करून बघायचं। जर वाटलं की ह्याच्यामध्ये मीठ किंवा मसाला थोडा हवा आहे तर तो वाढवायचा आहे। हे पहा, अशा प्रकारे आपलं मस्त असं चटकदार तिखट पाणी तयार झालेलं आहे। पाणीपुरीच्या पुऱ्या घेतल्यात, रगडा तयार झालाय, गोड पाणी तयार आहे आपलं आणि झणझणीत असं मस्त तिखट पाणी देखील तयार झालंय। चला आता पाणीपुरी असेंबल करायला घेऊया। पुरीत थोडासा रगडा घालायचा आहे, त्यानंतर थोडंसं गोड पाणी आणि मस्त असं चटकदार त्यात तिखट पाणी घालायचंय। तयार झालेली आहे खायला मस्त अशी पाणीपुरी। तर अशा प्रकारे तयार झालेली आहे आपली झणझणीत टेस्टी पाणीपुरी, अगदी पाणीपुरी वाल्यासारखी। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे। धन्यवाद।